श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, नवरा बायकोचं नातं म्हणजे समजूतदारपणाचं नातं असतं आणि सहकार्याचं प्रतीक असतं. प्रेम, विश्वास आणि संवाद हे सुखी वैवाहिक जीवनाचे 3 खांब आहेत. श्रोते हो, बायको ही नवऱ्याची ताकद असते, तर नवरा हा तिचा आधारस्तंभ असतोय. एकमेकांची चूक समजून घेणं, क्षमा करणं आणि पुढे जाणं हेच तर खरं नातं टिकवण्याचं रहस्य असतंय. श्रोते हो, सुखदुःखाच्या प्रवासात जेव्हा नवरा बायको हे एकत्र चालतात, तेव्हाच खरं आयुष्य समृद्ध होत असतं. घर हे फक्त भिंतीने नाही, तर प्रेमानं आणि समजुतीनं उभं राहत असतं, तेही नवरा बायकोच्या एकतेनं. श्रोते हो, एकमेकांचा सच्चा मित्र होणं हेच नवरा बायकोचं सर्वात मोठं यश असतं. नातं हे नवरा बायकोचं असो किंवा कुठलंही असो, ते जपायला मन मात्र मोठं हवं लागतं. प्रेमाचं खरं रूप म्हणजे रोजच्या भांडणानंतर सुद्धा तूच माझं सर्वस्व आहे असं म्हणणं. श्रोते हो, जिथं मी नाही तिथं आपलं घर हे उभं राहतं. नवरा बायको एकत्र असताना नातं ते चांगलं जे भांडणानंतर सुद्धा घट्ट होतं, जसं नवरा बायकोचं. श्रोते हो, स्वप्न पूर्ण करताना सोबत चालणारा जोडीदारच खरा सखा असतो. बघा, पटतंय का? नवरा बायकोच्या नात्यामध्ये इतकं प्रेमानं राहणं गरजेचं आहे. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. वाईट वेळ कोणासाठी थांबत नाही, पण त्या वाईट वेळेत कोण पाठीशी उभं राहिलं आणि कोण पाठीवर घाव घालून निघून गेलं, हे मात्र आयुष्यभरासाठी मनावर कोरलं जातं. बहाणं संपल्यावर उरतं ते फक्त सांभाळणं. ज्याला सांभाळणं जमलं तोच जिंकला. जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत एकमेकांना वेळ द्या, नाहीतर एक दिवस असा येईल की कितीही प्रयत्न केला तरी तो माणूस आणि तो क्षण परत आणू शकणार नाही. ते नातं तिथं सोडून द्या जिथं दुसऱ्यांना खुश ठेवण्यासाठी तुम्हाला वेदना दिल्या जातात. जिथं सुख नाही ती जागा आपली नाही. नात्यांच्या या फसव्या जगात चांगल्या माणसांना किंमत नाही. खूप मोठ्या आनंदाची वाट बघत बसू नका. जीवनातील साध्या क्षणामध्ये सुद्धा लपलेला आनंद शोधा. बऱ्याचदा आपण त्यांचाही विचार करतो ज्यांच्या विचारात आपण नसतो. तेव्हा विचार त्यांचाच करायचा ज्यांच्यासाठी आपलं असणं नसणं हे महत्वाचं असतं. भलेही असं वागणं प्रेमाचं नसेल, पण ते आपल्या तत्वात असतं. लग्न हे आवडत्या व्यक्तीसोबत झालं पाहिजे. आवडत्या वस्तू तर लग्नानंतर सुद्धा कमावता येतात. माणूस नेहमी 2 व्यक्तीकडून हारतो, एक स्वतःच्या कुटुंबाकडून आणि दुसरा आपल्या आवडत्या व्यक्तीकडून. एखादी स्त्री तिचं शरीर तुम्हाला सोपवते म्हणजे ती खराब आहे असं नसते, तर ती तुमच्यावर तिच्या शरीरापेक्षा जास्त प्रेम करत असते. कोणत्याही अपेक्षेशिवाय कोणाचंही चांगलं करण्याचा प्रयत्न करावा, कारण एक जुनी म्हण आहे, जी लोक नेहमी फुलं वाटतात त्यांच्या हातांना नेहमी सुगंध दरवळत असतो. दिसणं आणि असणं यातील फरक कळला की फसणं बंद होतं. उघडलेल्या शरीराच्या मोहात क्षणभर रमण्यापेक्षा
जो आपल्या भोवती सुरक्षिततेची आणि आदराची लक्ष्मण रेषा आखतो, तो खरा साथीदार असतो. आपले बेशिस्त विचार आपल्याला सर्वात जास्त त्रास देतात. म्हणून आनंद कमी असला तरी चालेल, पण मनाची शांतता 100% असावी. कधी कधी आपण मनातून ज्या लोकांना खास मानतो तेच आपल्याला दुर्लक्षित करत असतात. तेव्हा राग नाही येत, पण मनात खोल तडा जातो. मग आपणही शांतपणे त्या नात्याची जागा बदलतो. स्पेशल मधून नॉर्मल मध्ये नातं तुटत नाही, पण जवळीक संपते. कारण आता अपेक्षा नसतात, फक्त आठवणी राहतात. अक्कल ही वयानुसार नाही तर अनुभवानुसार येत असते. ज्यांचा मास्टर माइंड श्रीकृष्ण आहे त्यांच्या नादाला लागू नका, कारण 100 एकही वाचला नाही आणि 5 एकालाही धक्का लागला नाही. संयम ठेवा. दिवस प्रत्येकाचे येत असतात. आजची वेळ उद्या राहत नसते. स्वतःची लायकी असेल तरच जग आदर करेल. कोणाच्या उजव्या डाव्या बाजूला उभं राहिल्यानं लायकी उंचावली जात नसते. स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवणारा माणूस कधीही इतरांच्या उपकारावर जगत नसतो. अर्ध्या हळकुंडानं पिवळं झालेल्या लोकांना माज लवकर चढतो, कारण त्यांच्याकडं दाखवायला फक्त हळकुंडच असतं. खानदानी श्रीमंती ही कपड्यात नाही तर ती वागणुकीत झळकत असते. आणि ज्यांच्याकडे संस्कार असतात त्यांना माजायची गरज नसते. माणसं आणि नाती कधी बदलतील सांगता नाही येत. त्यामुळे आयुष्यात कधीच कोणावर जास्त विश्वास ठेवू नका. ज्याच्या वेदना त्यालाच कळतात. बघणारे तर फक्त अंदाज लावू शकतात. मरणारा तर मरून जातो. बघायला येणारे तर फक्त जाळायला येतात. माणसाच्या आयुष्यात वय हे फक्त कागदोपत्रीच असतं, पण कर्तव्य आणि जबाबदाऱ्या माणूस आयुष्यभर पार पाडत असतो. सोहळा हा दररोज करावा स्वतःच्या अस्तित्वाचा, कारण उद्या आपल्या नसण्यानं जग थांबत नाही. आजकाल कोण शत्रू कोण मित्र होतंय हे कळणं जरा मुश्किल झाले. कारण बोलताना तर सगळेच गोड बोलतात, पण मागे पद्धतशीरपणे आपल्या चांगुलपणावर वार करत आहे.